बघा आम्ही आलो आमरसपुरी खायला, पण यांचा मेनू कार्ड चेक केलं तर असं वाटलं की जरा बाकीच्या गोष्टी मागूया, म्हणून आम्ही यांचं कोथिंबीर वडी पण मागवलं आहे आणि यांची मिसळ पण मागवली आहे. पण पहिला रिव्ह्यू द्यायचा आहे आपल्याला आमरसपुरीचा. आणि ह्यांनी आधीच ऑनेस्टली मान्य केलं की अजूनपर्यंत मी जे म्हणतो ना की त्या आधीच्या एपिसोडला बोललो की क्लायमेट चेंजमुळे अजूनही जेन्युइन आंबे मार्केटमध्ये नाही आले आहेत, आणि जे आले ते 2000 3000 काही रेट आहे 10,000ची पेटी, त्यामुळे ते जरा डिश पण महागून जाते, त्यामुळे ते अजून मार्केटमध्ये मी आलं नाही कुठल्या गोष्टी. त्यामुळे ह्यांनी पण जे दिलं आहे तो ह्यांनी दुग्धालयातनं आणलेला आमरसच आहे. पण दिसतोय तर चांगल्या पण दिसतो बघा ना काय बाई, एकदम चांगल्या क्वालिटीचा चांगल्या क्वालिटीचा आमरस आहे एकदम. आणि पुरी बघा ना, म्हणजे पुरी बघण्यासारखी आहे यार. आमरसचीच पुरी आहे ती. आमरसचीच पुरी आहे. पुरी तेलकट पण नाही रे बघ ना, कुठे एक तेल नाही, काहीच नाही. समर स्पेशल घास आहे हा, मुंबई समर स्पेशल घास. नॉट बॅड, वाटत नाही पण पल्पचा. आणि पुरीमुळे एकदम कॉम्प्लिमेंट होते. पुरी आहे रे, आणि ही चटणी आम्हाला पुरी बाप आहे. थोडी सिनेमॅटिक शॉट. हा पण आमरस आहे ना, हा अगेन सिल्वर आणि गोल्ड मिक्स आहे, त्यामुळे आंबट गोड आहे. गोडवा हापूसचा असतो आणि आंबटपणा पायरीचा येतो. आपण प्रसादाला एक पुरी करतो, मंगेशला माहित असेल ती पुरी. त्याच्यात सगळं सारण भरलेलं असतं, सारण. आणि ती पुरी आपण प्रसाद म्हणून काय काय आपल्या इकडे असतं, नवरात्रीला लावतो. हा फक्त त्यात सारणची कमी आहे या पुरीत. खाऊन बघा मंगेश, मग सांग मला. तुम्हाला सांजोऱ्या बोलायचं का? सांजोऱ्या. हा, त्याच्यात सारण भरलेलं असतं त्यात. खाऊन बघा ते. परफेक्ट. ही मसाला पुरी पण होऊ शकते. म्हणजे ह्याला जर अजून कडक केलं आणि याच्यामध्ये हा मसाला टाकला तर दिस विल बिकम मसाला पुरी. पुरी सुंदर पुरी आहे. या पुरीला माझ्याकडनं मिळतोय ऑब्व्हियसली गोल्डन थम्सअप. आणि आमरस मला माहिती आहे हा नाही आहे जो मला हवा आहे तो, त्यामुळे माझ्याकडनं ह्याला कुठलाही थम्सअप नाही आहे. पण ते त्यांनी मान्य केलं आहे. हो, स्वतःहून मान्य केलंय ते. आणि ह्याच्यामध्ये कोणाची चूक नाही आहे. ह्याच्यामध्ये चूक आहे आपल्या क्लायमेट चेंजची. ह्याच्यामध्ये चूक आहे आपली, सगळ्यांची, माणसांची चूक आहे. हो, खरंय. म्हणजे विचार करा ना, आज आपल्या पिढीला ज्यांना आंबा हे काय होतं माहिती आहे म्हणून आपण मिस करतो. हो, पुढची काही जी जनरेशन येणार आहेत ज्यांना असे ते काही हॉटेल्स, म्हणजे जसं आपण पुण्याचा एपिसोड होता गेस्ट हाऊसला, ते आंबा पिळलेला असतो अशा उठल्या तो वाला तो फील आपल्या पुढच्या जनरेशनला मिळणार पण नाही मिळणार. लोक म्हणतात ना की ग्लोबल वॉर्मिंग काय नाही, ते होणार, पुढे होणार. चालू झालंय, त्याचा इफेक्ट आपल्याला होतोय. त्याचं दुःख आज कळतंय, आमरसावरनं कळतंय. आणि दादा मी तुम्हाला पहिलंच या ठिकाणी काय घेऊन आलो ना, कारण हा गिरगावचा असा सेंट्रल स्पॉट आहे एकदम. आणि ही जागा पण पूर्वी एक दुग्धालय होतं. बरं. ते त्यांनी विकत घेऊन तिथे कन्वर्ट करून त्याला पूर्ण असं गिरगावचा फील दिलाय. 1993ला जेव्हा इथले दंगली लागल्या होत्या त्यावेळेस ह्या जागेला खूप टार्गेट केलं होतं. ठीक आहे, म्हणजे तोडफोड झाली होती इकडे. आणि इथल्या ज्या सोडाच्या बाटल्या होत्या त्यांना ॲज अ बॉम्ब म्हणून यूज केलं होतं. आता आपण खाऊया म्हणजे कोथिंबीर वडी. हो, आतून बघा. जास्त घेतलेली आहे चटणी भाऊनी. चटणी चांगलीच तिखट आहे. खूप सुंदर ना, बाहेरनं फुल क्रिस्पी आहे आणि आतून फुल सॉफ्ट आहे. पण एवढं सगळं पीठ असून पण तोंडात पीठ नाही वाटत. अजिबात नाही चिकट. कुठेही पीठ चिकटलं पण नाही माझ्या जिभेवरती ना वगैरे टाळूवरती. अमेझिंग आहे. वा, या डीप बरोबर तर काय वाटतं यार. म्हणूनच डीप दिलंय त्यांनी ते. व्हेरी डीप थिंकिंग. डीप मध्ये डीप करायचं, मग डीप जाते. व्हेरी डीप. दीपोत्सव. याला माझ्याकडनं मिळतो हे ऑफिशियल गोल्डन थम्सअप. प्रॉपर 5 स्टार सारखी दिसते. लाईक ईट कोथंबीर वडी, डू नथिंग. हे आता आपण खाऊया मिसळ. आता ही जी मिसळ ना दादा, ही आपली मुंबई स्टाईल नाही आहे. त्याच्यामध्ये तुम्हाला मटकी आहे. हो, मटकी, फरसाण, बटाटा नाही फक्त. बटाटा नाही याच्यामध्ये. आणि आपले मुंबईचे पाव बेस्ट असतात. घेतलेला आहे मोठा घास. इतका कट टाकलाय तरी पण तिखट का लागत नाही माहिती आहे का? मटकी जास्त आहे. हो, नाहीतर शक्यतो मटकी कमी देतात, मटकी खूप आहे. रस्सा जास्त देतात. हो.
टेस्टी आहे मिसळ, टेस्टी मिसळ आहे, नो डाऊट. सकाळ सकाळ त्रास होणार नाही अशी मिसळ आहे. अजिबात नाही. रेटिंग द्यायची आहे तर माझ्याकडनं मिळतोय ऑफिशियल ट्रिपल थम्स अप. नक्की बघायला थँक्यू. आणि ऐका ना, माझा मँगोचा सप्लायर आहे मी. अच्छा, माझ्या इथं बाजूलाच गोडाऊन आहे. तर आपला ऑथेंटिक आमरस कुठे मिळेल? तुम्ही या ना, मी तुम्हाला हे झालं की माझ्या बाजूला 5 मिनिटावर आहे. हे दिसत तुम्हाला हो, या सगळ्या अशा आडव्या चाळी. आडव्या. हा, म्हणजे एकाच मजल्यावरती भरपूर सारी घरं. आणि बघणारी गोष्ट माहिती काय आहे की जरी जागा छोटी असली हा. तरी लोक झाडं बिडं लावणं, आपापल्या वेने सजवणं, ही ती गंमत होती चाळीतली. चाळीतली. थँक्यू सो मच भाई. सगळ्यांना आवडते. अरे आमचं लड्डू गिरगावचाच. हो, इथेच राहतो खोताची वाडी. अरे खोताच्या वाडीतला. नाईस नाईस. पण कसं वाटतं तुला सगळे लोक फोटो काढतात तुमच्या घराच्या बाहेर उभे राहून? आता ऍक्च्युली गुढीपाडव्यामध्ये खरं वाईट वाटते, कारण की आमच्या इथे येऊन आम्हाला फोटो काढायला जागा नसते. अरे बिचारे रे. आणि तुला हे काय वाटतं आता एवढं सगळं चाललंय डेव्हलपमेंट तुझ्या याचं? गिरगावमध्ये आधीसारखं काय खरं तर राहिलं नाही. सण वगैरे साजरा होतात, आपल्या दिवाळीच्या टाइमला कंदील लावायचे, ते सगळं आता कमी होत चाललं. चाललंय हो, आता ते असं वाईट तर वाटते, पण आता काय होणार, डेव्हलपमेंट तर पाहिजेच. डेव्हलपमेंट पाहिजे प्रत्येकाला. देवाची इच्छा. देवाची इच्छा बाई. गणपतीची बघू काय मनात ठेवलं इकडे. राजा तर आहेच आपला. कारण माहिती आहे का जेव्हा मुंबईत पण नाही, महाराष्ट्रातला पहिला गणपती जो लोकांना ठिकाणी बसवला तो हा गिरगावचा होता. तिथं आहे. एकदम आल्या आंब्याचा खमंग वास सुटलेला आहे. दादा मी आता मार्केटमध्ये फिरतोय सगळीकडे आंबरस शोधायला, आणि सगळ्यांचं म्हणणं आहे अजून चांगला आंबा आलाच नाहीये. नाही, आंबा आहे पण प्रमाण कमी आहे. 20% प्रमाण नाही फक्त यंदा आंब्याचं. फक्त 20% आलेत. हो, फक्त 20%. फक्त 20% आलेत. आणि काय याचं कारण काय आहे? यंदा आंबे लेट पण झाले. दरवर्षी सीझन हा फेब्रुवारी महिन्यात चालू होतो, हा. पण यंदा मार्च एंडिंगला चालू झाला. आता एप्रिल आला तरी आंब्याचं प्रमाण खूप. जिथे 100 ट्रंका एका धन्याची यायची असतात हा. ते 10 ट्रंका किंवा 5 पेट्या अशाच येत आहेत. 20 पेट्या प्रमाण नाही आहे. बापरे. आणि याचं कारण काय असेल दादा? निसर्गच, निसर्ग, ग्लोबल वॉर्मिंग. ग्लोबल वॉर्मिंग. त्याच्यामुळे पूर्ण पाऊस पडतोय अवकाळी, त्याच्यामुळे अवकाळी आंबा पाऊस गळतोय. पडतोय, थंडीचं प्रमाण वाढलंय, मग दव प्रमाण वाढलंय, त्यामुळे तो लेट झाला यंदा. हापूस ओळखायचा कसा? हापूस ओळखता येत नाही बघून. अच्छा. हा खाऊनच ओळखला जातो. प्रत्येक बागायतदाराच्या आंब्याची चव वेगळी आहे. हा. प्रत्येकाची. कोणाची फार गोड आहेत हा. तर कोणाचे फार स्वादिष्ट आहेत, म्हणजे टेस्टी, एकदम स्वादिष्ट. अच्छा. हा. आणि ते पण आहे ना की कुठल्या दगडा काता शिल्पावरती जर असेल, कातळाचा आंबा असेल ना, हा. बॉक्साईडचा, तो हा. आंबा खाण्यासाठी फार स्वादिष्ट असतो. आणि ह्याचा वास असा आहे ना, तर माझी एक रिक्वेस्ट आहे, जे परफ्यूम बनवतात तुम्ही सगळे परफ्यूम बनवलेत, चॉकलेटचा बनवलाय, मातीचा बनवलाय, पावसाचा बनवलाय, भाई मँगोचा का नाही बनत आहे? आम्हाला ॲज अ कोकणी माणसाला एक मँगो फ्लेवरचा परफ्यूम हवाय. पण कसं ओळखायचं आता? आमच्या काय माणूस असेल जर त्याला नजरेने नाही ओळखता येत. आता हा आंबा आहे ना, हा खराब आहे. ओके. आता मला माझ्या काय माणसाला दोन्ही आंबे सेमच दिसत आहेत, पण तुम्ही कसं ओळखलं की हा खराब ते आहे? आता रोजची आम्हाला सवय आहे. ही काहीतरी असेल ना त्याच्यातलं. हो. आता हा प्रकार आहे ना, हा एक तर आंब्याला हात लावल्यानंतर फिलिंग येते, हा. नंतर एक पंपिंग होते. हा. प्रत्येकाची स्टाईल वेगळी आंबा ओळखायची. कोणी आंबे असे दाबतं, कोणी फक्त आंबा असा दाबतं, कोणी आंबे असे दाबतं. म्हणजे प्रत्येकाचा डॉक्टर जसा बघण्याची प्रकार वेगळा आहे, तसं आम्ही पण आंब्यातलं आमची पद्धत वेगळी आहे. तर आम्ही काही आंबे नजरेने ओळखतो, काही आम्ही हाताने चेक करून ओळखतो. बघू मला हा चांगला आहे ना? हा चांगला आहे, हा खराब आहे. मी तुम्हाला दोन्ही कापून दाखवतो. हा बरोबर. हा जरा नरम आहे ना. हे दोन्ही सेमच, मला तर दोन्ही सेमच वाटतंय. त्या सुरी जरा कापून दाखवतो. दोन्ही तुला कसं ओळखशील? मला दोन्ही सेम वाटत आहेत. ओ, आता हा आंबा चांगला आहे. हा आंबा थोडा कडक हे बघ आहे. हे बघ हे बघ. हा चांगला आंबा आहे. भाई साहब, दादा तुम्हाला घेऊन फिरावं लागणार आम्हाला असं वाटतंय आता. हा खराब, हा चांगला. दादा काहीतरी आम्हाला टिप द्या ना कसं ओळखायचं आमच्या काय माणसांना. सांगतो. काय करायचं? एकदम स्मूथ हाताने फक्त असा दाबायचा, चिक करायचा. असं? कडक आहे आंबा, हा कडक आहे. हो. कडक आहे, बाजूला ठेवायचा. हा. हा आंबा कडक आहे, चेक करा. हा चांगला आहे. हो चांगला आहे. हा पण हा थोडासा नरम लागतो दादा बघा. नाही हा सरफेस शेप बरोबर नाहीये. नाही, शेप बरोबर आहे. मग? आंबा खाली खराब आहे. असा ह्या पद्धतीने हे हा. इथे टच झालं पाहिजे. म्हणजे हे हा आंबा असा असा हा हा. दबला जातोय का हो, आतमध्ये? जातोय. बॉल सारखा आतमध्ये दबला हो. जातोय का? तो खराब आहे.
भरपूर सारे आंबे हँडल केले तर कळणार तुम्हाला. हो. भाई, यांची तिसरी जनरेशन करते रे, थर्ड जनरेशन करतायत. हा महाग का होतो त्याचे रिजेक्शन काढलं जातं. बरोबर. रिजेक्ट आंबे 5 डझनच्या पेटीमध्ये 3च डझन आंबे चांगले हाताला लागतात. बरोबर. बाकी 2 डझन आंबे रिजेक्ट बाजूला काढले जातात. आपण म्हणतो कोकणात 5,000 रुपयाला पेटी आहे. हा, पण ती का आहे? का आहे? कारण का त्याच्यामध्ये सगळे आंबे चांगले नसतात. बरोबर. त्याच्यामध्ये 2 डझन कमीत कमी म्हणजे 30% आंबा हा खराब असतो. खराब असतो. आणि विचार करा, आमच्या काय माणसांना तर ओळखता पण येत नाहीत कुठला आंबा खरा कुठला आंबा बरोबर आहे. आता याचा असेल 2,000 रुपये डझन तर रिजेक्शनचा 200 रुपये डझन. काय फरक आहे बघा, म्हणजे जस्ट तो पिकलाय की नाही पिकलाय याच्यावर एक प्राइस अप अँड डाऊन. सकाळीपासून जेवढे आम्ही डिलिव्हरी केल्या कस्टमर लोकांना आंबे पाठवले हे सगळेच्या सगळे आंबे आम्ही छाटून बाजूला काढले खराब आंबे. तुम्ही प्रत्येक आंबा बघता, हो, प्रत्येक आंबा मी स्वतः चेक करून स्वतः मी पर्सनल इन्व्हॉल्वमेंट आहे प्रत्येक. म्हणून यांचे क्लायंट, तुमचे क्लायंट पण खूप मोठे मोठे आहेत. हा, माझे सगळे क्लायंट VIP आहेत ज्यांना मी तो आंबा पाठवतो. आता हा आंबा खाल्ला तर तुम्ही अप्रतिम म्हणाल. मला वाटलं हाला डाग बी पडत नाही, हा डाग आंबा फक्त हा स्किनला डाग आहे. हा स्किन पण तुम्हाला काढून दाखवतो. हा नॅचरल, या झाडांना औषध पण मारलं जात नाही. हा आंबा तुम्ही खाऊन बघा. भाई, माझा या समर मधला पहिला आंबा आहे. वाव, काय आंबा आहे यार. मग खराब आंब्याचं काय करता तुम्ही मग? ते आम्ही रिजेक्शन वाल्यांना देऊन टाकतो. मग ते याचं काय करतात? ते मला नाही माहिती. ते जाऊन मार्केटला विकतात वाटतं. हो, क्राफ्ट मार्केटला. आता तुम्ही बघितलं, तुमचं प्रेम आलं आंब्यावर, बरोबर थोडंसं मन त्याच्याकडे गेलं. बरोबर. कधी माझे जे कस्टमर आहेत हा. त्यांच्याशिवाय हा आंबा आम्ही कोणाला दाखवत पण नाही आणि देत पण नाही. भाई, कोणाला दाखवत पण नाही ते आंबे. भाई, आंब्याला नजर लागते म्हणतात. हो, आणि याला खूप सांभाळावं लागतं. कच्चा माल आल्यानंतर त्याला तयार करेपर्यंत 5 दिवस त्याच्या पाठी फार मेहनत आहे. हा माल आल्यानंतर आम्ही त्याला खुल्ला हवा खायला घालतो. हा. 4 तासांनी तो आम्ही डायरेक्ट घासाच्या पेंड्यामध्ये कॅरेटमध्ये भरला जातो. हा. आणि एकावर एक अशी 5 थप्पी लागतात. चौथ्या दिवशी तो परत खाली केला जातो. हा. मग कस्टमरला तो डिवाइड केला जातो. नाही, आंबा झाडाला पिकलेला आंबा हा खराब असतो. अच्छा. हा, त्याला साका आंबा असे म्हटले जाते. झाडात पिकलेला आंबा कधी खायचा नाही. खायचा, पण तो लगेचच्या लगेच. तो 4 दिवसांनी 8 दिवसांनी खाल्ला तर तो खराब होतो. खराब होणार. आणि तुम्ही हे बघितलेत की बाबा ह्यांनी काय आम्हाला पेड प्रमोशनचे पैसे नाही दिलेत, आपण खायला बसलेलो, हे भेटले देवाच्या कृपेने, घेऊन आले इकडे आणि आपल्याला चांगला कोणतरी वेंडर मिळालाय. तर ह्याला कुठेतरी आपल्याला ते मी म्हणतो ना की OMCच्या मागे दैवी शक्ती आहे. ते असं आहे की स्वतःहून समोर आला माणूस. बघा, हा देठ हा खाली गेला. अच्छा, हे बघ, हे बघ, दिसतो बाहेर आलेलं. हा, आणि हे ह्याचा याला मत्था चोडा म्हणतात. म्हणजे हा असा पसरड भाग झाला हा. की आंबा तोडायचा. हा, हे बघ, हे आत आहे आणि हे बघ बाहेर आहे. नाही, हे आत आहे आणि हे बाहेर आहे. हा, मग तेच उलट बोललो मी चुकून. हा फ्लॅट व्हायला याला अजून 4-5 दिवसांनी तोडला असता तर हा पण फ्लॅट झाला असता. इथे पायऱ्या ठेवल्या जातात. हा, ही चोच असलेली पायरी. हे बघ, पायरीला असं हे असतं, चोच असते, तेव्हा समजायचं की पायरी आहे. परत दाबून बघायला लागतं. नाही, पायरी सहसा खराब नाही होत. अच्छा, पायरी खराब नाही होत. नाही होत. पायरी केसर हा खराब नाही होत सहसा. आणि पायरीचा भाव काय असतो दादा? पायरीचा भाव पण हापूसच्या दराप्रमाणेच असतो. तेवढाच असतो. हो, पायरीचा वेगळी मजा आहे. पण म्हणून तर हा आणि हापूस मिक्स करून आमरस बनवतात भरपूर ठिकाणी. पण पायरी कळतो, हापूस कळतो रे. आता आमरस खायची वेळ आहे. पहिलं हे बघ. बापरे बापरे, किती पडतो का त्यातून? बघ ना, केवढा वेगळा टेक्स्चर आहे. साखर घालून गोड नाही केलाय. नाही, पूर्ण आंब्याचा गोडवा आहे हा. हा घरात जेव्हा माझ्या आई जेव्हा पिळून काढते ना, तेव्हा असा निघतो आमरस. 2 गरम पुऱ्या मिळाल्या असतात मसाला. का आमरस आहे ना, या आमरसला माझ्याकडनं मिळतो आहे ऑफिशियल गोल्डन थम्सअप. मँगो थम्सअप. चला, तुम्हाला भरपूर सारी आंब्याची माहिती दिलेली आहे आम्ही, पण आम्ही अजूनही शोधतो की कुठल्या रेस्टॉरंटमध्ये चांगले आंबे मिळतात. त्यामुळे हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघत राहा, कारण आम्हाला एक जागा माहिती आहे जिथे ऑथेंटिक आमरस मिळेल अशी मला तरी अपेक्षा आहे. दादा, आम्ही मागच्या इथे आलेलो 1 मेचा एपिसोड करायला, आणि तेव्हा मी इकडे ना आमरस खाल्लेलं, आणि माझी इच्छा आहे की तुम्ही एकदा इकडे आमरस खाऊन बघा. आणि यांची आंबा डाळ हा एक प्रकार आहे. आंबा डाळ आंबा डाळ तुम्ही नाही खाल्ला असणार कधी. माहितीच नाही मला. आम्ही शाळेत खायचो आमच्या बालमनमध्ये. तो आला एक आयटम आहे, आणि याचं पियुष आणि पन्ह सगळंच बाप आहे. चला,
तारेवरची कसरत. हॅलो. तर दादा हे माझं फेवरेट गिरगावमधलं एक रेस्टॉरंट आहे, त्याचं नाव आहे सुजाता. आणि इथे हा आमरस माझा फेवरेट आहे, कारण तुम्हाला कळेलच का फेवरेट आहे. हे जे पडलं ना काळकाळ, तुम्हाला वाटेल हे कन्स्ट्रक्शनची धूळ आहे, पण तसं नाही आहे. कन्स्ट्रक्शन बाहेर चाललंय, पण हे जे आहे ते आहे मिरी. आणि हा बघा असा पल्प हाताने काढला तरच तो छान लागतो. ते डायरेक्ट आंबे मागवतात आणि त्याचा पल्प स्वतः काढतात. थोडी त्यांनी साखर ऍड केली आहे, आंबा सीझन चालू झाला म्हणून. पण आंब्याचं टेक्स्चर कसं वाटलं? टेक्स्चर एक नंबर. टेक्स्चर मध्ये 100 पैकी 100 मार्क ना एकदम असा आमरस पाहिजे. असा आमरस पाहिजे, खरं बोलतो. म्हणजे आम्ही आधीच्या एपिसोडमध्ये जो तिकडे जाऊन खाल्लाय आमरस, कुठे त्या प्रोफेशनल लोकांकडे, त्याच्यामध्ये आणि ह्याच्यामध्ये पण फरक आहे. खूप फरक दिसतोय. आणि मला ह्याचा आमरस जास्त आवडतो. हा एकदम हाताने पिळलेला आमरस आहे. येस. कुठला थम्सअप आहे आमरसला तुमच्याकडनं? ह्या टेक्स्चरला आणि एकंदरीत सगळं बघताना आंबा आलेला नसला तरी सुद्धा हो. मला गॅरंटी आहे की हा आंबा बाप पाप असणार. त्यामुळे ह्याला माझ्याकडून नो डाऊट ऑफिशियली Golden मस्त ना. येस. ह्यांच्या पुऱ्या वाटतच नाही, असं वाटतं की हवेने तळले. हा फुगलेले आहेत अजून तशाच आहेत. हे नाही. हा थंड आहे पण तरी पण अजून फुगलेली आहे व्यवस्थित. पुरी चांगली कॉम्प्लिमेंट करते ह्याला ना आमरसला. ह्या मस्त पुरी चांगली आहे. कशी वाटली पुरी? मस्त एकदम मस्त पुरी. पहिल्या रेस्टॉरंटला फक्त पुरी चांगली होती, आमरस जरा हो हे कॉम्प्लिमेंट करते परफेक्ट एकमेकांना. आणि तेल कुठत नाही असतो. कुठंच नाही तेल. नाहीतर शक्यतो पुरी थंड झाल्यानंतर तेल सुटायला चालू होते. हो ही थंड झाली आहे पूर्ण, हो. कुठं सुद्धा तेल नाही आता. थोडंसं मीठ कमी, थोडंसं पुरीमध्ये. इतकं स्वादिष्ट असले की काय एकत्र बोलायचं. एकत्र चांगलं लागतंय. एकत्र बेस्ट लागते एकदम. ह्या डिशला ऑफिशियल गोल्डन थम्सअप. तुम्हाला अशी गोष्ट खायला घालायची मला. हे पॅलेट क्लिन्झर आहे. काय? पॅलेट क्लिन्झर हा बर. म्हणजे तुमची चव चेंज करायला ही गोष्ट आहे. ही चव हे म्हणायला आवडत आंबा डाळ. आंबा डाळ. हा. आणि आमच्या शाळेमध्ये बालमोनला असताना आम्हाला सुट्टीच्या आधी अशी आंबा डाळ आणि एखादा कलिंगड हा असं दिलं जायचं शाळेकडून. शाळेमध्ये. आणि आम्ही अशा हातात घ्यायचो आंबा डाळ. तर मी पण म्हणजे हातात देणार आहे आंबा डाळ, असं मी शाळेत घ्यायचो. पण काय आहे आंबा डाळ म्हणजे काय प्रकार आहे नेमका हा? त्याच्यामध्ये चणा डाळ असते हा. आणि कैरी यांना फोडणी घालतात. असं म्हणजे शाळेत द्यायचं आम्हाला अशा हातात. खात येतं. काय बाप आहे. कधीच नाही खाल्लं मी, आज पहिल्यांदा खाल्लं. आणि तुम्हाला कुठल्या हॉटेलमध्ये मिळणार पण नाही. कुठल्याच नाही. कुठल्याच नाही. मला कमेंट करून सांगा कुठल्या हॉटेलमध्ये मिळते आंबा डाळ. माझ्या तरी कुठे नजरेत आली नाही आंबा डाळ कुठल्या रेस्टॉरंटमध्ये. मी सुजातामध्येच खाल्ली. आणि मी जेव्हा मागच्या फर्स्ट टाइम खाल्लेली तेव्हा मी शॉक झालेलो की हे माझ्या शाळेची आठवण आहे डिरेक्टली. पहिला एक्सपिरियन्स, फर्स्ट इम्प्रेशन. काय चव येते ना एकदम फोंडी बिंडीची एकदम. बरोबर आहे. ते पहिल्यांदाच खाल्लंय मी, त्यामुळं नो डाऊट ऑफिशियल गोल्डन थम्सअप. दादांनी मग अशी बाहेर आम्हाला एक तर ताई भेटल्या ज्या आमच्या व्ह्यूवर होत्या. आणि त्यांना ह्यांनी खाताना बघितलं थालीपीठ आणि ह्यांच्या मनात की थालीपीठ खाऊया आपण. लोणी आहे दादा, हे लोणी आहे. मस्त लोण्यात घ्यायचं असा. अजून लोणी अजून घ्या. आहा. बरं झालं मी मागवलं. खरं झालं. खरंच लोणी काय लोणी बापा हे. बरं झालं मागवलं मी. थालीपीठला लोण्याला काय देऊन टाकू. ऑफिशियल गोल्डन थम्सअप. आणि दादा आपलं किती वर्ष जुनं आहे परत हे? 100. जेवढ्या बिल्डिंग झाल्यात ना वर्ष तेवढं जुनं आहे हे. त्यामुळेच आहे. असं पण म्हणतात की यांचं जे पूर्वीचं ओनर होतं ते वेगळं होतं. हा बी तांबे म्हणून नावाचं होतं सर्वात पहिले गिरगाव मधले. आणि असं म्हणतात की पियुषचा शोध यांनी लावला. बी तांबे यांनी पियुषचा शोध यांनी लावला. हो आलाच पाहिजे तर त्यांनी शोध लावला म्हटल्यावरती. तुम्ही याच्या पियुष पाहिलात कधी? नाही, तिथे पिलो होतो आपण. ते कुठे? लालबागला लाडू सम्राट. लाडू सम्राटचं पियुष. ओके होतं. ओके चला मग हे पिऊन बघा.
यात जायफळ बिळफळ सगळं असतं. कसं वाटलं? जायफळ, दूध, दही कसं शक्य इतका टेस्ट बॅलन्स करणं कसं शक्य? 100 वर्ष करत आहेत. इतका 100 taste वर्ष. कोण करत नाही. सगळ्याची वेगवेगळी टेस्ट येते. पहिल्याच थेंबाला तुम्हाला सगळी चव येते. चला कुठला तुमचं पहिला ऑफिशियल गोल्ड थम्स अप. नाही काय नाही. हे घ्या भाई. आता इथं तुमच्या रूम वगैरे आहे का झोपायला? 2 गाद्या जरी दिल्या आम्हाला तर चालेल. तर मला तेच म्हणायचं की जेव्हा मी एपिसोड करत होतो, हा सर्च करत होतो, तेव्हा मी विचार केला की आमरस थाळी कुठे कुठे मिळतात. तर मी जेवढं पण बघितलं म्हणजे पंचम थाळी म्हणा, ठक्कर्स म्हणा, सोम म्हणा, हे सगळे फेमस आहेत मुंबईतले फेमस मँगो थाळी. म्हणजे तुम्ही कुठलंही इंटरनेट काढा, कुठलंही सर्च करा, तुम्हाला याचीच नावं येणार. कोणाचे रील्स त्याच्यात बघाल तुम्ही. मराठमोळं जे कुठलं कल्चर उरलंय ते अशा काही रेस्टॉरंट्समध्ये, जे गिरगाव म्हणा, दादर म्हणा, आस्वादच्या काही रेस्टॉरंट्स आहेत. मी आस्वादला फोन केला, तुमच्याकडे आमरस आलाय का? आस्वादकडे आमरस नाही, विचार करा अजूनपर्यंत. तर त्यामुळे हे जे ऑथेंटिक लोक आहेत ते खूपच कमी अशा पॉकेट्समध्ये उरलेत मुंबईच्या. आणि माझं कामच हे आहे की या लोकांना जपून ठेवायचं आणि त्यांना प्रकाश झोतामध्ये देत राहायचं. काय वाटलं तुम्हाला? त्यांना स्वतःचा प्रकाश आहेच, हो, पण अजून सोशल मीडियाचा प्रकाश आपण द्यायचा. आपण द्यायचा हे गरजेचं आहे आपलं तो. ऑफिशियल मस्त कंपनीचं काम आहे. खरं आहे. चला आता अजून एक गोष्ट आली आहे जी आम्हाला टेम्पटिंग वाटते आहे, जी आहे खरे आंबे आणि खरं आईस्क्रीम. याच्यात आमरस पण आहे, आंबा पण आहे आणि व्हॅनिला आईस्क्रीम पण आहे. घ्या. काय हे ऑफिशियल डायमंड टर्म्स आहे. म्हणून म्हणलं काय कुठलंच कंपनीचं आईस्क्रीम, मँगो आईस्क्रीम एवढं बाब लागू शकत नाही. हा घास नाही आहे, हा ध्यास आहे, आंब्याचा ध्यास. माझं खरंच मुंबईतल्या सगळ्या मराठी बांधवांना माझी विनंती आहे की तुम्ही मेट्रो समोरच या इथं. हो. कुठूनही तुम्ही येऊ शकता, तुम्ही प्लीज इथे या, आणि हे तर हे खावा. हे तर म्हणजे याच्यात तो जो व्हॅनिला आहे त्याचा जो मिल्की फ्लेवर आहे दुसरीकडे मिळणार बिलकुल नाही, वेगळंच व्हॅनिला आईस्क्रीम आहे. आणि ह्यालाच कॉम्प्लिमेंट होत आहे. आणि ते आंबा त्यात तो अल्फान्सो मँगो आपला हापूस आंबा आणि त्यात तो आमरस एक जीव झालंय पूर्ण. सगळं हे पूर्ण एक जीव झाले आपल्या ऑफिशियल मस्त कंपनी सारखं. अरे थँक्यू आहे, बरं वाटलं. एवढं गोड खाल्लंय ना की दुपारची झोप लागली मला. आता परत आमरस खायचं. टेक्स्चर तर चांगलं आहे, म्हणजे ते हे वालंच आहे पॅकवालं, पण बघा चौकशी आहे. पॅक्ट आहे आणि चव खूप मस्त आहे. बघा ना, टेस्टी आमरस आहे एकदम. म्हणजे पल्पचा वाटत नाही मला. पल्प नाही वाटत हापूसच नाही आहे. पल्प, हा. आणि हा ना, हा सिल्वर आणि मँगो मिक्स नाही दादा, प्युअर हापूस. हा प्युअर हापूस आहे. हा Creamy, बिलकुल मिक्स नाही आहे. आणि काय वेगळीच क्वालिटी, म्हणजे असं हा असा तो ऑर्गॅनिक नाही वाटत आहे. पिळलेलं नाही हातात, पिळलेलं नाही हाताने, पण भाई जो काय केलाय क्रीम आहे, फुल क्रीम आहे हातात. मला वेगळीच चव आहे एकदम. गिरगावातला सगळ्यात आवडलेला जास्त आंबरस आहे, सगळ्यात आवडत सगळ्यात. हो, म्हणजे हा घरी मिळू शकत नाही. नाही हा घरी नाही मिळू शकत. इथंच यावं लागणार त्यासाठी. तुम्हाला कळतंय की हा कमर्शियल आहे, पण हा टेस्टी आहे. चुम्मा आंबरस आहे. हा बिलकुल पण असं लग्नातला मिळणारा आमरस तर नाही, बिलकुल नाही. पुरी पण काय सुंदर टेक्स्चर आहे. ही परफेक्ट आंबरस पुरी. मग ती परफेक्ट आमरस पुरी आहे. आता ही आमरस
दादर मधल्या गिरगाव मधल्या सगळ्या आमरसपुरी परफेक्ट आहेत. आम्ही संपलो पुऱ्यावर आंबरस संपला. पुरी अजून संपायची, आता लास्ट पुरी एक घास आहे. माय गॉड, अजिबात अपेक्षा नव्हती. पुरी सुद्धा बाप आहे. पुरी पण बाप आहे. आमरस पुरीला ओव्हरऑल मिळतो आहे ऑफिशियल गोल्डन थम्सअप. तुम्ही म्हणाल की हा काय परत परत पणशीकरला येतो खायला. एक तर पहिली गोष्ट, कमी मराठी रेस्टॉरंट उरले, हो, त्यातले ऑथेंटिक तर अजून कमी उरले. आणि त्यात पणशीकर हा कधी डिसअपॉइंट करत नाही वाटलंच नव्हतं मला. ना. जबरदस्त आहे. वाटीची हालत पण, आम्हाला वाटी धुवायला पण त्याची गरज नाही. आता ह्याच्या पुढे आम्हाला एक गिरगाव मधला एपिसोड करायचा, जे मी आधी पण बोललेलो. त्याच्यामध्ये आम्हाला इनडेप्थ गिरगाव दाखवायचं आहे. हे मी नंतर खाणार आहोत, पण आम्हाला तो एपिसोड करायचा आहे. तर मला प्लीज कमेंट करून सांगा कोण असे कॉन्टॅक्ट तुमच्याकडे असतील जे आम्हाला गिरगावबद्दल ऑथेंटिक माहिती देतील. आणि बदलतं गिरगाव या विषयाबद्दल आपण चर्चा करूया. नक्की. आणि असाच तुम्हाला अजून कुठला एपिसोड बघायला आवडेल की मराठीमध्ये रेस्टॉरंट कुठले आहेत तुमच्या कॉन्टॅक्टमध्ये, ते पण आम्हाला सांगा. मी ते पण कव्हर करू. आणि मस्त जरा घुसूया जरा महाराष्ट्रात अजून, आणि मुंबईमध्ये पण आपली लोकांना शोधूया.